नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मी आहे शालिनी। माझ्या ब्लॉगवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वडापाव बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, वडापावसाठी मी भरीत आधी करावं लागते। त्यासाठी कांदे, मिरची आणि सांबार कापून ठेवलेला आहे। आलू उकडून बारीक करून ठेवलेले आहे। आलू भरीत करायला सुरुवात करू। आधी जिरं मोहरी टाकते, नंतर मी कांदे टाकत आहे। आता मी मिरची टाकत आहे, थोडी हळद टाकत आहे, थोडी हळद टाकत आहे। मी धने जाडसर धने टाकत आहे थोडे, आणि धने पावडरही टाकत आहे बारीक। याला लालसर परतून घ्या। वाट्या बेसन घेतलेला आहे आणि बेसनमध्ये मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि हे मिक्स करायचं। थोडं पाणी घेऊन, थोडं पाणी घेऊन, पातळ झाले नाही पाहिजे त्याची काळजी घ्या। पाणी टाकून एवढा घोळ घट्ट करायचा आपल्याला। साईडला 2 मिनिट ठेवू, तोपर्यंत आपले कांदे मिरची हे झालेले आहे। आता आपण टाकूया आलू। बारीक करायचे। सांबार पण एकजीव करून घ्यायचा। छान मॅश करून घ्यायचे। त्याचे गोळे व्यवस्थित बनले पाहिजे। झालेलं आहे आता थोडा सोडून आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत तळायचे आहे। बुंदे झालेले आहे।
ट्राय करून बघा आणि आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.